भंडाऱ्यात भाजपनं आपल्याच मित्रपक्षांना म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला चांगलाच धक्का दिलाय। शिंदेंच्या युवा शिवसेनेचे भंडारा गोंदिया लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश नागपूरमध्ये पार पडला। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोल्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। या निवडणुकीमध्ये भाजपनंच बापूंचा गेम केला का अशी नवीन चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सांगोल्याच्या कार्यक्रमातील एका जाहीर वक्तव्यामुळे सुरू झाली आहे। बाबासाहेब देशमुख यांना आपण मदत केली आणि ते आमदार झाले, तेव्हा तर आपण पालकमंत्री देखील नव्हतो असं जयकुमार गोरेंनी वक्तव्य केलंय। तर पुढे बोलताना 2029च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल असं देखील गोरेंनी घोषणा केली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील शहाजी बापूंची आमदारकी संधी हुकणार का अशा चर्चांना आता उधाण आलंय। कोणतरी म्हणलं जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहे आणि त्याची टर्म संपल्यावर पुन्हा काय करणार? त्यांना सांगायचंय, तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेनं मदत केली म्हणून आमदार झाला, तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता। दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावरती सावध प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीत आपल्याला भाजपनंच मदत केली, चुकून भावनेच्या भरामध्ये पालकमंत्री बोलून गेले असतील असं सांगत गोरे यांच्या वक्तव्याला सांभाळून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गेल्या निवडणुकीमध्ये आपला पराभव आजारपणामुळे झाला, मात्र 2029 मध्ये सांगोल्याची जागा शिवसेनेकडेच राहील आणि शिवसेनेचाच आमदार होईल असं सांगत पालकमंत्री गोरेंचं वक्तव्य त्यांनी खोडून काढलंय। ते भावनेच्या भरात असं बोलले तरी भाजपनं मला पाडला असं काय मी त्यांच्यावर आरोप करणार? मी अहंकारानं सांगत नाही, पण मी खात्रीनं सांगतो, येणारी निवडणूक 29ची ही सांगोल्यात शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल। पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। सामन्याच्या रोखठोक सदरामधून पंतप्रधान मोदी, भाजप आणि संघ परिवारावरती खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलंय। पंतप्रधान जातीयता धर्मांधता वाढवून राजकारण करत असल्याची टीका ही रोखठोक या सदरामधून करण्यात आली आहे। मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयात अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रबोधनकारांची पुस्तकं वाटली म्हणून संतापून ती पुस्तकं फेकण्याचा प्रकार घडला। त्याबरोबरच सुप्रीम कोर्टामध्ये एका वकिलानं सरन्यायाधीश भूषण गवईंवरती बूट फेकण्याचा